हाय सगळ्यांना, स्वागत आहे माझ्या चॅनलवर। माझ्या चॅनलचं नाव आहे पूनम ब्लॉग्स। पूनम ब्लॉग्स हे माझं फायनली चॅनलचं नाव आहे। आत्ता मी तुमच्यासोबत जे मागचे व्हिडिओ माझा बघितला नसेल धोंड्याचं तर ते जाऊन बघा, कारण की मी व्हिडिओ टाकलेला होता त्या धोंड्याचा वाण। म्हणजे आमच्या घरी आम्ही माहेरी गेलो नाही होतं, तर वहिनी आमच्यासाठी धोंड्याचा मान पान सगळं घेऊन आली होती। तर आमचा व्हिडिओ बघितला असेल तुम्ही, ताट वाढला वगैरे, पूजा वगैरे झाली, तर वहिनीने काय काय आणलं माझ्यासाठी, माझ्या दीदीसाठी आणि बहिणीच्या मुलांसाठी आणलेलं होतं। म्हणजे आमच्यामध्ये असं धोंड्याचं वगैरे करत नाही, पण असतं ना, सगळ्या एकाने केले की दुसऱ्याला पण करायचं असतं। म्हणजे वहिनीने पण केलं। तर आमच्यासाठी साडी आणली आहे, माझ्या दीदीसाठी चांदीची चेन आणली आहे। आता मी तुम्हाला मस्त दाखवणार आहे चेन कशी आणली आहे। तर चला मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि स्टार्टिंग करूया आपण। व्हिडिओ सुरुवात तर झालाच आहे, त्यासाठी आपण करूया आता चांदीची चेन ही बघा, दिसते का? खोलून दाखवते मी। मस्त बारीकशी अशी नाजूकशी चांदीची चेन आहे। आता मी सध्या दीदीला नाही घालते, कारण की आता ती स्कूलला जाते ना, बस काढून कुठं फेकली वगैरे तर मग जेव्हा तिला सुट्टी असेल किंवा कुठे जायचं असेल किंवा बड्डेला, लग्नाला, कुठं पण जायचं असेल तेव्हा मी तिला ती घालणार आहे। ती तर तिला तो खूप आवडली आणि ती काढू पण देत नव्हती, पण मी काढून ठेवली, कारण की ही बघा अशी चांदीची चेन आहे, बारीकशी आहे, मस्त नाजूकशी आहे। तिच्या लहानपणीच्या अजून तिच्याकडे एक चेन आहे, अशा दोन आहेत तिच्या लहानपणीच्या। एक काकूनी केली होती बड्डे मध्ये आणि एक आम्ही स्वतः घेतलेली होती। हे बघा असलेला हुक आहे, हुक आहे तिला असा, आणि अशी मस्त नाजूकशी आहे चेन, चांदीची आहे। सेम अशाच बहिणीच्या मुलांना पण अशीच केली आहे आणि छान आहे। चांदीचं काय धोंड्याचा वाण आमच्या घरीपासून आम्हाला आला होता। आणि आता मी तुम्हाला साडी दाखवते। एक साडी मला वहिनी घेऊन आली ती धोंड्यासाठी, आणि एक मी स्वतः घेतली। आता मला आमच्या इकडे ना सेल लागला आहे, तुम्हाला सांगते मी आमच्या इथं कुठे लागला आहे, म्हणजे दूर आहे इथून। कल्याण ईस्ट एरियाचं नाव शिंदे उड्डाणपूल आहे नाक्याजवळ। शिंदे उड्डाणपूल आहे नाक्याजवळ, कोळशेवाडी, कल्याण ईस्ट इथं तो पूल आहे, शिंदे उड्डाणपूल असं एवढं नाव माहिती मला, पुढचं नाही माहिती आहे। तिथं ना असं नाक्याजवळच असं सेल लागला आहे मस्त, आणि तिथं खूप सुंदर सुंदर साड्या आहेत। मी एक आणली आहे, खूप स्वस्त आहे, बाणीची। आता ती इन्स्टाला, यूट्यूबला पण खूप व्हायरल आहे, आणि मस्त बांधणीची अशी नरम एकदम मुलायम साडी आहे। तुम्ही कुठंही घालून जाऊ शकता आरामाने, एकदम साधी सिंपल साडी आहे। आणि तिथं सेल लागलाय, मस्त सेल आहे। तुम्हाला 300ला 2 वापरायचे असतात डेली यूजसाठी, ज्या असं नॉर्मल साड्या घालतात, ज्या रोज साड्या घालतात बायका, त्यांच्यासाठी खूप मस्त ऑफर चालू आहे तिथं। आणि ज्या पैठणी असतात त्यांच्यामध्ये पण पैठणी कमीत कमी म्हणजे 1000-1500ला एक पैठणी भेटते, तिथं तुम्हाला 1500ला 2 पैठणी भेटत आहेत। खूप सुंदर सुंदर आहेत, मी जाऊन बघून आली आहे। मी नाही घेतल्या कारण की माझ्याकडे ऑलरेडी आहेत पडलेल्या। मस्त खूप सुंदर सुंदर साडींचा सेल लागलाय, तिथून आम्ही मस्त एक साडी मी एक वहिनीसाठी पण आणली होती, एक माझ्यासाठी आणली, परत आई आली होती, आईला पण तिथूनच आणली होती। खूप मस्त आणि छान साड्या आहेत। आणि तुम्हाला मी साडी मी जी घेतली आहे स्वतः, मी ती साडी दाखवते। ती म्हणजे आहे बांधणीची, याच्यामध्ये जो ग्रीन कलर ना तो एक नंबर दिसतो, पण मला तो कलरच नाही भेटलाय, मध्ये करते। ही अशी साडी आहे, त्याच्यात ग्रीन कलर मी खूप शोधला, पण ती एक माझ्यासोबत जी लेडीज होती ना त्यांना आवडला, तर मग त्यांनी घेतली ती साडी। पण मला ग्रीन कलरचं घ्यायचंच होता माझ्याकडे, त्याच्यामधला याच्यातला ग्रे कलर आहे, ग्रे आणि गुलाबी कलर साईडला।
तर मला ग्रीन कलर खूप आवडला तर पण ना भेटलाच नाही ना, मग मी हा घेतलाय. मला आता मी खोलून दाखवते कसा आहे. बायकांचा फेवरेट विषय म्हणजे साडी. घालायची असतो नसतो पण आपल्याजवळ पाहिजे अशी साडी. आणि ज्या पण इन्स्टाला व्हायरल साड्या निघाल्या म्हणजे प्रत्येक बाईकडे असतात, म्हणजे असतात आणि घेतातच. ही बघा बांधणीची साडी आहे, खूप मस्त आणि सुंदर साडी आहे. तर मी तुम्हाला खोलून दाखवते कशी आहे. अशी बारीक गोल्डन कलरची लेस आहे आणि खूप सुंदर आणि मस्त अशी नरम सॉफ्ट मध्ये आहे. याचा कुठला कपडा आहे ते मला नाही माहिती, कारण की मी एवढं साडीच्या कपड्यांकडे लक्ष नाही देत. हा ब्लाउज पीस आहे ग्रीन या आकाशी कलरचा आहे तो. आणि ही अशी आहे साडी. पदर असा आहे तिचा, पदरला अशी लटकन दिले. मला मी अंगावर टाकून छान दिसते बघा. हे बघा अशी दिसते साडी. कशी दिसते रानू साडी? एक नंबर. अशी मस्त आहे. आता मी ते एवढ्या 4-5 दिवसात असं ब्लाऊज शिवेल आणि साडी तुम्हाला मी घालून दाखवेल. ती जी माझी वहिनीने आणली ती पण तुम्हाला मी घालून दाखवेल. आता ती दुसरी साडी दाखवते तुम्हाला. वहिनीने आणलेली ही ग्रीन कलरची साडी आहे. अशी नरम आणि सॉफ्ट साडी माझ्याकडे पण नव्हती. माझ्याकडे ग्रीन साडी आहे पण पुन्हा अशी नव्हती, एकदम सॉफ्ट मध्ये नव्हती. ही पण छान आहे. याच्यामध्ये असं डायमंडचे पॅचेस आहेत, ते मला खूप आवडले. आणि याचा ब्लाउज पीस पण खूप छान आहे, मस्त ब्लाउज पीस आहे, एकदम सॉफ्ट. ही बघा अशी ग्रीन कलरची साडी आहे. त्याच्यामध्ये ना असे पॅचेस आहेत साडीमध्ये, डायमंडचे आहेत. अशी बारीक डायमंड्स वगैरे, कुंदन, बीड्स वगैरे अशी साडी आहे आणि मस्त आहे. जास्त पॅचेस आहे, डायमंड, बीड्स वगैरे. आता पुन्हा साडी मी खोलून दाखवते. खूप मस्त आणि सुंदर साडी आहे. हा बघा, हा त्याचा पदर आहे. पदरच्या वरती पुन्हा असे पॅचेस आहेत डायमंडचे आणि त्याला पण अशी बारीक लेस आहे. खूप छान आहे साडी आणि सॉफ्ट आहे, अंगाला अशी मस्त चुकून बसणारी आहे. याचा ब्लाउज पीस मी तुम्हाला दाखवते. याचा हा ब्लाउज पीस आहे बघा. पीस पण मस्त आहे आणि खूप मोठा पीस आहे. खूप म्हणजे 1 मीटर पेक्षा पण 1 मीटरच्या आसपास पीस आहे हा. आणि तुम्ही आता मस्त फुगाबाई, जी गोपीबाई असते ना, असं फुगलेलं ब्लाउज, गोपीबाईच बोलतात ते वालं, तसं शिवणार आहे मी. बघेल मी शिवेल नाही तर बहिणीकडे देईल. माझी बहीण ब्लाउज वगैरे शिवते, पूजाकडे देईल. आता ही साडी मी तुम्हाला अंगावर टाकून दाखवते कशी दिसते. तर बघा कशी दिसते. मस्त अंगावर टाकूनच छान वाटते आणि मस्त, आणि फोटो व्हिडिओ मध्ये अजून खूप सुंदर वाटेल. इथे पूर्ण ब्लाउज वगैरे शिवलंय ना, तर मी तुम्हाला मस्त या दोघं साड्या घालून दाखवेल. एवढीशी साडी आहे. पूर्ण साडी अशी आहे, छान सुंदर अट्रॅक्टिव्ह आणि मस्त नरम आहे. सॉफ्ट फॅब्रिक आहे. फॅब्रिकचं नाव तर मला माहित नाही, कारण की मी फक्त साड्या घेण्यामध्ये होते आणि
कपडा वगैरे कसा कोणता आहे ते मला माहित नाही ना. ही जी ग्रीन साडी आहे ना, या ग्रीन साडी बरोबर वटीचं सामान पण होतं. वटीमध्ये होतं गहू होते आणि नारळ होतं, अजून नारळ होतं, बरंच मेकअपचं सामान, मेहंदीचा कोन, नेलपेंट, टिकली आणि बरंच वस्तू होत्या. आणि त्या बाकीच्या मी आता कुठं कुठं ठेवल्या आहेत ते काही दाखवत नाही तुम्हाला. रुमाल, हातरुमाल असं सगळं जे ओटीचं सामान असतं ना, ते सगळं टोटल होतं ते त्याच्यामध्ये. आणि पण आम्हाला पण भारी वाटलं, वहिनीने ह्यावेळेस मस्त ओटीचं मान दिला आम्हाला आणि खरंच खूप भारी वाटलंय. आणि वहिनीला पण बोलेल की असंच मस्त राहा आणि हसत खेळत राहा. आम्हाला पण खूप आनंद होतोय तुम्हाला असं बघून आणि खूप छान वाटलं. आणि वहिनीला थँक्यू. आणि खरंच खूप भारी वाटलं असं, म्हणजे एकदम स्पेशल नवीन भाऊजाईंचं नातं याच्याने असं घट्ट होतं, दुरावा कमी होतो आणि जवळ आपण जास्त येतो. असं असं करत राहिलं पाहिजे. आता नेक्स्ट टाइम आम्ही पण असं गेलो का आम्ही पण काहीतरी करू असं स्पेशल. तर खरंच खूप भारी वाटलंय असं ननंद भाऊजाईचं नातं असंच हवं आहे. आणि असं छोट्या गोष्टी जर आपण केल्या ना तर दोघांमध्ये, आणि म्हणजे असं गोडपणा जास्त असतं आणि मन नाराज वगैरे असं कमी होतं आणि याच्याने नातं खूप घट्ट होतात. तुम्हाला काय वाटतं आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि खूप भारी वाटलंय आणि साडी पण छान होती. बस एवढंच सांगेल तुम्हाला. आणि व्हिडिओ होण्याचा मान आणि मान आम्हाला भेटला. आणि आज मी तुमच्यासोबत जे माझ्या वहिनीने आमच्यासाठी केलं होतं ते तुमच्यासोबत मी शेअर केलं आहे. आणि तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि काळजी घ्या.